कोल्हापूरच्या प्रशासकीय वर्तुळात नेमकं काय शिजतंय? नियम फक्त सामान्यांसाठी आहेत का? की काही मोजक्या अधिकाऱ्यांसाठी शासकीय नियमांची सर्रास पायमल्ली केली जाते? असा थेट आणि खळबळजनक आरोप आता गर्जना संघटनेने केला आहे. अपर जिल्हाधिकारी संजय शंकर शिंदे यांच्या संदर्भातील शासन आदेश, बदली प्रक्रिया आणि पुनर्नियुक्तीमध्ये गंभीर विसंगती असल्याचा धक्कादायक आरोप गर्जना संघटनेने केला आहे. एका जिल्ह्यात तब्बल 15 वर्षांपैकी 10 वर्षांहून अधिक काळ विविध संवेदनशील पदावर थान मांडून बसलेला हा अधिकारी कधी जिल्हा पुरवठा अधिकारी, कधी निवासी उपजिल्हा अधिकारी, तर कधी थेट अपर जिल्हाधिकारी. गर्जना संघटनेला माहिती अधिकारातून मिळालेली कागदपत्र काय सांगतात? आत्ताच सर्वात मोठा घोळ ऐका. 2 एप्रिल 2026ला शासनाने त्यांची कोल्हापूरमधून बदली केली. त्यांना कार्यमुक्त केलं. पण अवघ्या काही दिवसात म्हणजेच 15 मे 2026 रोजी जादूची कांडी फिरावी तसा एक आदेश येतो. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या याच संजय शिंदेंना पुन्हा एकदा कोल्हापूरचे अपर जिल्हाधिकारी म्हणून खुर्चीवर बसवलं जातं. हा चमत्कार कोणाच्या आशीर्वादाने झाला? महाराष्ट्र शासकीय कर्मचारी बदलांचे विनियमन अधिनियम 2005चा हा सरळ खुनी नाही का, असा संशय गर्जना संघटनेने व्यक्त केला आहे. या भ्रष्ट आणि संशयास्पद कारभाराविरोधात गर्जना संघटनेने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना सविस्तर कायदेशीर निवेदन सादर केलं आहे आणि थेट सवाल विचारलेत की एकाच अधिकाऱ्याला कोल्हापूर जिल्ह्याचा एवढा पुळका का? बदलीनंतर अवघ्या काही दिवसात पुन्हा याच जिल्ह्यात पुनर्नियुक्ती करण्यासाठी कोणाचा दबाव होता? त्या अदृश्य शक्तीचं नाव काय? नियुक्तीच्या प्रतीक्षेतील अधिकाऱ्याला पुन्हा त्याच संवेदनशील पदावर बसवण्यामागे कोणती लॉबिंग काम करत होती? या बदलांच्या खेळात पारदर्शकता का लपवली गेली? प्रकाश बेलावडे यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे आणि तीही कोणत्याही शासकीय संमतीमार्फत नाही, तर निवृत्त न्यायाधीश आणि वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून संपूर्ण अहवाल जनतेसमोर सार्वजनिक करावा, ही गर्जना संघटनेची प्रमुख मागणी आहे. जर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई झाली नाही, तर गर्जना संघटना कोल्हापूरच्या रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.